पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुन्हा एकदा गंभीर बाब समोर आली आहे। मंदिरातील सोळखांबी भागात पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। शासनाकडून 73 कोटी रुपये खर्च करून जतन व संवर्धनाचे काम सुरू असताना अशी गळती दिसून येणे चिंताजनक मानले जात आहे। उन्हाळ्यात ही अवस्था असेल तर पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकरणामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून देखरेख आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे। संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान या प्रकरणात आमच्या प्रतिनिधींनी मंदिर समिती सहअध्यक्ष, कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुणीही फोनवर प्रतिसाद दिला नाही। ही बाब लक्षवेधी ठरत आहे।